हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हा सर्वांसाठी फोर्टेक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने ते मी तुम्हासाठी घेऊन आलेली आहे. तर इथे बघा, आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकची कटिंग करणार आहोत 32 साईजमध्ये. तर इथे आपल्याला अस्तर असं ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला याची लांबी घ्यायची आहे 13.5 इंच. तर मी इथे 13.5 इंच घेत आहे लांबी. 12.5 आहे ब्लाऊज, तर आपल्याला याची पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच. 13.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे. आपल्याला तयार जेव्हा आपण ब्लाऊज संपूर्ण स्टिच करूया तेव्हा आपला पूर्ण ब्लाऊज 12.5 इंच तयार होईल. त्यानंतर शोल्डर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे आणि आर्महोल पण आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. तुम्ही इथे 6 इंच पण घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग आपला किती पण येत असेल तो घ्यायचा आहे. तर इथे मी 8 घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 2 इंच याच्यात ॲड करायचे आहेत आणि आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कमर घेर घ्यायचा आहे, कमरेचा चौथा भाग, आणि त्याच्यात 2 इंच ॲड करायची आहे. त्यानंतर आपल्याला हे लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. तर आता इकडनं आपल्याला ही फिटिंग लाईन पण ड्रॉ करून घेतलेली आहे मी. त्यानंतर इथे आपल्याला 1.5 इंचावरती आर्महोलसाठी मार्किंग करायची आहे आणि अर्धा इंचावरती 1 इंचावरती फ्रंट पार्टसाठी, आणि आपल्याला आर्महोलला असं शेप देऊन घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट काढायचं आहे आपल्याला याच्यात. तर मी आधी बॅक पार्टचे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे फ्रंट पार्टची कटिंग करायची आहे. तर इथे बघू शकता आपण डबल फोल्ड केलेलं आहे आणि इकडनं आपल्याला टक्स पॉईंट द्यायसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे आणि आर्महोलच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे गळा रुंदी आपली 2.5 इंच आणि गळा लांबी आहे 6 इंच आणि बॉक्स तयार करायचा आहे आणि गळ्याला शेप द्यायचा आहे राऊंड शेपमध्ये. अशा प्रकारे आपल्याला इथे राऊंड शेप द्यायचा आहे. थोडा कापड इकडे तिकडे होत आहे म्हणून मी बरोबर फिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण गळ्याला आकार दिलेला आहे. आता इथे आपल्याला बघायचं आहे आपली जी क्रॉस पट्टी आहे ती 2.5 इंच घ्यायची आहे आपल्याला, आणि कमरेच्या साईडने पण 2.5 इंच आणि वरच्या साईडने अर्धा इंच, आणि क्रॉस पट्टीला असा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला याचं टक्स पॉईंट काढायचं आहे. तर आपल्याला इथे शोल्डरचं डबल करायचं आहे, म्हणजे मधोमध एक पॉईंट काढायचं आणि इकडनं आपल्याला 10.5 किंवा 9.5 इंचावरती मार्किंग करायचे आहे. तुम्हाला जितकं पण टक्स पाहिजे असेल लांबीमध्ये 2.5 इंच 3 इंच तितकं तुम्ही मोजून इथे लांबी घेऊ शकता आणि रुंदी 1-1 इंच. त्यानंतर इकडनं आपल्याला 2-2 इंचावरती अंतरावर मार्किंग करायची आहे. फोर्टेक्स ब्लाऊजची कटिंग करत आहोत आपण, आणि तुम्हाला एक लक्ष द्यायचं आहे की बरोबर परफेक्ट अशी कटिंग करायची आहे जेणेकरून तुमचा शोल्डर उतरणार नाही आणि शिलाईमध्ये तुम्ही मास्टर बनून जासाल. इतकी छान आणि सोपी ट्रिक आहे माझ्याकडे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगची. तर तुम्ही लक्षपूर्वक बघा, खूप छान पद्धतीने मी इथे कटिंग दाखवत आहे तुम्हाला फोर्टेक्स ब्लाऊजची, आणि शोल्डर उतरण्याची समस्या दूर होईल.
थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.